आज सकाळी ऑफिसमधून निघताना विजयपथसाठी निघताना फोन वाजला. बऱ्याचदा फोन वाजला की कंपनीतून फोन असला की असं वाटतं की आता काहीतरी डिस्टर्बन्स बहुत जास्त असणार. फोन वाजला आणि की पर्सनचाच फोन होता. फोन उचलला, त्या व्यक्तीकडे असलेल्या जबाबदाऱ्या आठवल्या आणि त्याने पटकन सांगितलं, सर मी 2 दिवस रजेवर आहे. आणि आज तर मला त्याच्या जबाबदाऱ्या आठवल्या तर तेव्हा लक्षात आलं की त्याचं तर आज ऑडिट आहे. मनात प्रश्नांची शृंखलाच तयार झाली. एका मागे एक प्रश्न येत गेले. आता हे ऑडिट कसं होणार, कसं कोणाला आता उभं करायचं, कोण कुठे चूक करेल. आणि मग त्याच्या आधीचे TLCचे शिकलेले लर्निंग्स आठवले. शिकवणारे गुरुवर एकदम डोळ्यासमोर झर्रकन पुढे आले. आणि आजपर्यंत ABP करताना सेकंड लाईनअप असायला हवी, त्याचं फायनान्सचं बजेट असायला हवं. हे सगळं समजून घेताना आपण ते आतापर्यंत का केलं नाही असा प्रश्न पडला. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील प्रेझेंटेशनमध्ये मिळणार आहेत. त्याकरता मी इन्व्हाइट करतोय LBM इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, ही सर्व प्रेझेंटर्स ज्या कंपनीचे आहेत, सर्व आपल्यासारखे एम्प्लॉई आहेत. एक जर जोरदार टाळ्या होऊन द्या सर्वांसाठी. या ठिकाणी एक गोष्ट मला प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते. दरवर्षी विजयपथमध्ये काही ना काही एक स्पेसिफिक टॉपिक असतो, परंतु यावर्षी असा स्पेसिफिक टॉपिक आम्ही ठेवला नव्हता. TLC लर्निंग म्हणजे काही आपण बेस्ट बिझनेस प्रॅक्टिसेस काही इम्प्लिमेंटेशन करतो आणि त्याचे बिझनेस रिझल्ट्स आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये दिसतात. तर हा एक ओपन ह्या वर्षी विषय आम्ही ठेवला होता का ज्यांना ज्या एरियामध्ये काही अचिव्हमेंट्स दिसतात, ते काही त्यांनी रिझल्ट्स अचीव केले, तर त्या ठिकाणी त्या एरियामध्ये ते परफॉर्मन्स करू शकतात, ते प्रेझेंटर्स देऊ शकतात. त्यामुळे बरीच ऑप्शन्स ओपन झालीत, बरीच प्रेझेंटर्स आमच्याकडं आलीत. पण वेळेअभावी एका दिवसात 17-18 प्रेझेंटरपेक्षा जास्त प्रेझेंटेशन दाखवणं हे वेळेअभावी शक्य नसतं. मग त्यामुळे बरीच अशी प्रेझेंटेशन आहेत का ज्यांनाही अजून पार्टिसिपेशन करायचं होतं, पण वेळेअभावी आम्ही येथे संधी देऊ शकलो नाही. तसंच पुढच्या येणाऱ्या विजयपथमध्ये देखील आम्ही त्या कंपन्यांना संधी देऊ आणि ते देखील फार एक्सायटेड आणि मोटिवेटेड आहेत. तर वेळ न घालवता मी पुढील प्रेझेंटेशन LBM इन्फोटेक यांना विनंती करतो की आपलं प्रेझेंटेशन आपण इथे सादरीकरण करावे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. वी आर LBM इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. आज आम्ही इथे तुमच्यासमोर फक्त एक प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी नाही आलो आहे, तर आमची स्ट्रॅटेजिक जर्नी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आलो आहे. सो लेट मी इंट्रोड्यूस अवर टीम. गायत्री मॅम, आकाश सर, दीपक सर and myself, Ritesh. Together we will take you from our journey. I am proud to represent LBM Infotech Private Limited, a Nasik-based software company working with clients globally. We focus on mobile-based business solutions. Our primary specification is customized ERP, sales CRM application, and need-based software development. We primarily focus on manufacturing industries and growth-oriented mid to large enterprises. Our strength is understand business process in depth and give practical solutions on the same. We have joined TLC in 2018-19. Over the years, we have not grown not grown in the terms of clients and project, but also in the way we think, plan, and execute. And today, we are here to share our journey. Let me explain what we did before joining the TLC. As everyone knows about the strategy triangle, it's a product, market we serve, and key capabilities of every organization. Let's deep dive quickly what we did before joining the TLC. TLC जॉईन करण्याच्या आधी आमचं एकदम व्यवस्थित चालू होतं. मॅन्युफॅक्चरिंग ERP, सेल्स CRM, पेरोल, हेल्थ केअर, एज्युकेशन अशा 26+ प्रॉडक्ट्समध्ये आम्ही काम करत होतो. त्याचबरोबर खूप सारे आम्ही सेक्टरही हँडल करत होतो. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी अँड मेनी अदर सेक्टर्स. तर मग खूप साऱ्या प्रॉडक्टवरती काम करत असल्यामुळे ऑफिसमध्ये नेहमी ॲक्टिव्हिटी असायच्या. सगळे खूप बिझी असायचे, सगळे ऑक्युपाईड असायचे आणि खूप सारे सेक्टर हँडल करत असल्यामुळे सगळेजण खूप बिझी असल्यामुळे आणि सेक्टर हँडल करत असल्यामुळे खूप सारे क्लायंट्सही वाढत होते.
एम्प्लॉईजही वाढत होते, पण ग्राउंड रियालिटी काय होती? वी वर डुईंग गुड बट नॉट राईट. सगळे बिझी होते पण फोकस नव्हता. सगळे धावत होते, सगळे जोरात पळत होते, पण डायरेक्शन क्लिअर नव्हती. दॅट मीन्स वी वर बिझी बट नॉट फोकस्ड. आमच्यामध्ये कॅपेबिलिटी होती, पण आमच्याकडे त्या कॅपेबिलिटी असताना प्रॉपर मार्केट सेगमेंट, प्रॉपर प्रोडक्ट ह्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे आमच्यामध्ये कंटिन्युअसली एक्झिक्युशन प्रेशर असायचा, कंटिन्युअसली कंटेंट स्विचिंग होत होतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मल्टिपल सेक्टरमध्ये आम्ही काम करत होतो. म्हणजे एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ॲग्री असेल. तर जेव्हा एम्प्लॉई रोज वर्किंगला यायचा तर त्यावेळेस त्याचं पूर्ण दिवसभराचं आज काय वर्किंग करायचं आहे हे फिक्स नसायचं. कधी तो एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचा, कधी तो इंडस्ट्री डोमेनवरती असायचा, तर कधी ॲग्री डोमेनवरती असायचा. यामुळे रोज फायर फायटिंग होत होती आणि सेल्स असेल, सपोर्ट असेल किंवा डेव्हलपमेंट टीम असेल यांच्यामध्ये कंटिन्युअसली मोठ्या प्रमाणात एनर्जी स्पेंड होत होती. आणि याच्याने आमच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंजेस उभं राहिलं ते म्हणजे OTD चॅलेंजेस. आणि OTD चॅलेंजेस आल्यामुळे कॅश फ्लोचा पण टाईटनेस आमच्या कंपनीला मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला. मग हे चॅलेंजेस आम्ही कंप्लीट करण्यासाठी कंटिन्युअसली मॅनपॉवर हायर करत होतो. आणि मॅनपॉवर हायर करत असताना दुसरा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला तो म्हणजे स्पेस प्रेशर. मग यामध्ये एक क्रिटिकल गॅप होता, तो आमच्या लक्षात आला. आपल्याकडे तो रेव्हेन्यू येतोय, पण तो रेव्हेन्यूचा प्रॉफिट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. मग सरांनी TLC सेशन घेतलं आणि 2019-20मध्ये आम्ही फर्स्ट स्ट्रॅटेजी करेक्शन केली. ती म्हणजे की कॉन्शियस डिसिजन घेतला की काही प्रोडक्ट कमी करायचे आणि व्हर्टिकल सेगमेंटसुद्धा रिड्यूस करायचे. त्यात आम्ही फोकस ठरला ॲग्री इंडस्ट्रीसाठी सेल्स CRM आणि कस्टमायझेशन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. आता आम्ही शिफ्ट झालो ते म्हणजे चेसिंग अपॉर्च्युनिटीवरून चुझिंग प्रायोरिटीवरतीच. आता आमचा रिझल्ट स्ट्रॉंग आला, त्यामुळे ॲग्री सेल्स CRM आमचं एक हिरो प्रोडक्ट ठरलं. फोकस क्लिअर होता, त्यामुळे मार्केट पण आम्ही एक चांगलं कॅप्चर केलं. आणि आमची इंटरनल ऑपरेशनसुद्धा स्मूथ झाले, जे की अगोदर आमच्याकडे फायर फायटिंग व्हायची, जी बऱ्याच प्रकाराने आमची कंट्रोलमध्ये झाली. आणि कोविडसारख्या काळामध्ये हा फोकस आमच्यासाठी स्टॅबिलिटी फॅक्टर म्हणून ठरला. त्यामुळे बेटर सेल्स आणि गुड कॅश फ्लोमुळे आम्ही फोकस झालो ते म्हणजे सिंगल सेगमेंट आणि सिंगल प्रोडक्ट्सवरती. याचा रिझल्ट आम्हाला एक चांगला आला, ते म्हणजे आमचे क्लायंट्स वाढले, 50हून 150 झाले. ऑर्डर व्हॅल्यूसुद्धा आमची 5 लाखाहून 15 लाखापर्यंत नेली. बॉटम लाईनसुद्धा आमची इन्क्रीज झाली 10%हून 20%मध्ये विथ सेम टीम अँड ऑन टाईम डिलिव्हरीने. आम्ही हिरो प्रोडक्ट बनवला. या हिरो प्रोडक्टमुळे आमची ग्रोथ तर चांगली व्हायला लागली, पण या आमच्या सक्सेसमध्ये एक ब्लाइंड स्पॉट होता. तो म्हणजे असा की आम्ही एकदम सडन मिडल ऑफ द इयर डिसिजन घेतला की एक आपल्या मार्केट सेगमेंटवरती काम करायचं आणि एक स्पेसिफिक प्रोडक्टवरती जायचं, ते पण सिंगल प्रोडक्ट. मग आपण त्याला म्हणू शकतो स्ट्रॅटेजी करेक्शन वॉज एक्सपिरियन्स बेस. मग आम्ही ज्यावेळेस ABP प्लॅन केला मिडल ऑफ द इयर की आपल्याला एक सिंगल मार्केट आणि सिंगल प्रोडक्टवरती जायचं, त्यावेळेस आम्ही प्रॉपर ABP डिसिप्लिन किंवा त्याचे फ्रेमवर्क म्हणजे फेस्टल इफेक्ट वगैरे हे आम्ही प्रॉपरली फॉलो केले नाही. मग आम्ही जो सिंगल मार्केट आणि सिंगल प्रोडक्टवर आलो तोच आमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रिस्क फॅक्टर ठरला. मग यामधनं आम्हाला एकच हार्ड ट्रूथ होतं, वी करेक्टेड डायरेक्शन बट इग्नोर ABP डिसिप्लिन. आम्ही ABP डिसिप्लिन इग्नोर केले. त्याच्याने 2024-25मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या इन्व्हायरमेंट हिटबॅकने आमच्या ग्रोथला थोडासा पॉज मिळाला. तो असा की ॲग्री सेक्टरमध्ये पाऊस झाल्यामुळे ॲग्री सेक्टर बऱ्यापैकी स्लो डाऊन झाले. त्याला अजूनही काही कारणं होते, पण त्या डाऊन झालेल्या कारणामुळे आमच्याकडे ग्रोथ प्रेशर, फंड फ्लो स्ट्रेस हा खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला. आमच्याकडे जे एक्झिस्टिंग अदर सेक्टरमधले जे क्लायंट होते त्यांच्यामुळे आम्ही सस्टेन तर करू शकलो, पण यामधनं आम्हाला एक लर्निंग क्लिअर होती, ती म्हणजे अशी व्हॉट वर्क्स टुडे मे नॉट वर्क्स टुमॉरो. आमची डायरेक्शन क्लिअर केली गेली होती, करेक्ट केली गेली होती, पण ABP डिसिप्लिन आम्ही इग्नोर केला होता. तर यावेळी TLCच्या लर्निंगमधून आम्ही मागच्या वेळेसारखी चूक केली नाही. यावेळी आम्ही वेल प्लॅन केलं, आम्ही रिॲक्ट नाही केलं. आमचा फोकस स्विच केला फ्रॉम सिंगल सेक्टर टू मल्टिपल मिक्स सेगमेंट स्ट्रॅटेजीकडे. यावेळी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ह्या रिॲक्टिवेट केल्या. नाव आवर फोकस इज सेल CRM फॉर मॅन्युफॅक्चरिंग, सेल CRM फॉर ॲग्री, customized ERP solutions and need-based development. This time our decision is not sudden, it's planned, discussed and aligned. That was not reactive. So today we say that LBM Infotech Private Limited is more focused, balanced and prepared. आता आम्ही डिपेंडन्सी रिस्क ह्या रिड्यूस करत आहोत. आमच्या प्रायोरिटीज क्लिअर करत आहोत. ABP ड्रिव्हन रिव्ह्यूज आम्ही आता सुरू केलेले आहेत.
त्याचसोबत स्टेडी कंट्रोल ग्रोथ मॉडेल आता आम्ही फॉलो करत आहोत. नाव वी आर चेजिंग अ स्पीड वी आर नॉट चेजिंग स्पीड बिल्डिंग रेझिलन्स. So far, we share our journey from expansion to focus and correction to stable growth. यातनं आम्हाला काही लर्निंग्स मिळाल्या. त्यातली पहिली लर्निंग अशी होती की फोकस इम्प्रूव्ज इफिशियन्सी बट नीड्स टाइमली रिव्ह्यू. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती जर फोकस केला त्यातनं आपली इफिशियन्सी नक्कीच वाढते, पण त्यालाही एक टाइमली रिव्ह्यू होण्याची गरज असते. त्यानंतर होल ABP फ्रेमवर्क पेस्टल्स ॲनालिसिस कांट बी इग्नोर. म्हणजे ABP फ्रेमवर्क आणि त्याचे जे कंपोनंट्स असतात त्यांना इग्नोर करून चालत नाही. जसं आमच्या जर्नीमध्ये आम्हाला 24-25मध्ये अनुभवायला मिळाला की आम्हाला इन्व्हायरमेंटमुळं मोठा हिटबॅक बसला. त्यामुळे आणि आम्ही त्यावेळी सिंगल प्रोडक्ट आणि सेगमेंटवर एकाच सेगमेंटवरती डिपेंडंट होतो. ते पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात रिस्की फॅक्टर आमच्यासाठी ठरला. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची लर्निंग आम्हाला अशी मिळाली की रिव्ह्यू प्रायोरिटीज इवन व्हेन थिंग्स लुक गुड. म्हणजे सगळं काही जरी आपलं सुरळीत चालू असेल तरीही आपली एक प्रायोरिटी असली पाहिजे की आपण सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू हा केलाच पाहिजे. या संपूर्ण जर्नीतून LBM इन्फोटेकला मी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर वी डिडंट फेल, वी इव्हॉल्व. आता हे जे काही लर्निंग्स आम्हाला मिळाल्या किंवा आमची स्टेबल ग्रोथ झाली त्यातनं आम्हाला जे काही आउटकम मिळाले तेही खूप स्ट्रॉंग होते. म्हणजे आमचे जे काही क्लायंट्स आहेत ते 150वरून 250पर्यंत वाढले आणि आमची जी ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू होती तीही 25 लाखापर्यंत गेली. त्याबरोबरच आमचा जो काही टॉपलाईन ग्रोथ होता तोही 34% वाढला. आणि आम्ही ऑलरेडी मल्टी स्टेटमध्ये काम करत होतोच, पण त्याच्यासोबत आमच्यासोबत नवीन 3 स्टेटमध्ये आम्ही काम करण्यासाठी सुरुवात केली. तर हे सगळं करत असताना ज्या कंपनीचा टर्नओव्हर 50 CR+ आहे असे आम्ही नवीन 25 कस्टमर आमच्यासोबत जोडले आहेत. तर आम्ही हे सगळं करतोय ते सगळं सेम टीम सोबत आणि एफर्ट्स घेऊन. सो LBM इन्फोटेक नाऊ स्ट्रॉंगली बिलीव्ज इन growth doesn't comes from increasing people, it comes from increasing capability. Our commitments for 26-27 म्हणजे ही जी काही जर्नी आमची झाली याच्यातून आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला, प्लस TLCची लर्निंग आमच्यासोबत होतीच. तर यातनं जो काही स्ट्रॉंग माइंडसेट तयार झाला त्यातनं आम्ही काही चॅलेंजेस घेतलेले 2026-27साठी. सो पहिलं महत्त्वाची गोष्ट IT सेक्टरमध्ये AI खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट आणतो आहे. सो आम्ही पहिलं टार्गेट घेतलेलं आहे ऑपरेशनल इफिशियन्सी जी आहे ती 30%ने आम्हाला इन्क्रीज करायची आहे. आणि आमचे जे काही क्लायंट्स आहेत ते आम्हाला 250हून 400+ ग्रो करायचे आहे विथ ऑर्डर व्हॅल्यू ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू 30 lakhs. आणि आमची जी काही टॉप लाईन आहे आम्ही तिच्यावरती महत्त्वाचं काम करणार आहे, आम्ही ती 50%+ नेणार आहोत. आता हे सगळं करत असताना सर्व बिझनेसेसचं एक मोठं टार्गेट असतं किंवा एक स्वप्न असतं की मोठ्या क्लायंटसोबत आपण काम केलं पाहिजे. सो आम्ही त्याच्यासाठी पण एक वेगळे आमच्यासाठी कमिटमेंट्स केलेले आहे ज्या की ॲटलिस्ट 10 MNC क्लायंट्स आम्हाला आमच्यासोबत जोडायचे आहेत. प्लस ज्या कंपनीचा 200 CR+ टर्नओव्हर आहे तशा आम्हाला 50+ कस्टमरसोबत काम करायचं आहे. आणि हे पण आम्हाला सेम टीमसोबतच करायचं आहे. तर या पूर्ण जर्नीतून एक शेवटचं वाक्य तुम्हाला सांगायचं म्हणजे स्ट्रॅटेजी ही फक्त मॅनेजमेंटची जबाबदारी नसते. जेव्हा पूर्ण टीम ती आपली जबाबदारी समजते तेव्हाच खरी ग्रोथ होते. थँक्यू थँक्यू एव्हरीवन. थँक्यू थँक्यू TLC. सो मच. थँक्यू. TLC इम्प्लिमेंटेशन चुकवल्यामुळे आणि एकच ॲग्री प्रॉडक्ट फोकस केल्यामुळे काय झालं, कंपनीची ग्रोथ स्टॅग्नेट झाली. आपण असं करायचं का आपल्या आयुष्यात? त्यांनी नंतर चेंज केला आणि कंपनीची भरभराट होण्यासाठी आता त्यांनी बिझनेस प्लॅन्स आणि फोकस्ड स्ट्रॅटेजी ट्रँगल्स ॲडॉप्ट करायचा प्रयत्न चालवला आहे. बरोबर? आपण ही चूक करायची का? मग सिंगल प्रॉडक्टकडे जायचं का? ॲग्री प्रॉडक्ट फोकस केलं होतं त्याच्यामुळं त्यांची कंपनी मागे गेली. बरोबर आहे ना? तर ह्याकरता मी भरत भंडारेंना वरती बोलवतो. भरत भंडारेंना मी हाच प्रश्न किंवा त्यांची टीमला हा प्रश्नच विचारणार आहे. पुन्हा एकाच सेगमेंटवर अवलंबून राहू नये याकरता तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी आता केली आहे ती सक्सेसफुल करण्यासाठी काय करणार आहात अजून? सर, वेळोवेळी आम्ही महत्त्वाची गोष्ट काय केली आहे की ABP जे काही फ्रेमवर्क आहे किंवा त्याचे कंपोनंट्स आहेत त्याच्यावरती टाईमली रिव्ह्यू चालू केला आहे. आणि दुसरी गोष्ट आमचे जे काही लिमिटेड प्रोडक्ट्स आहेत आत्ता म्हणजे सेल्स CRM ॲप्लिकेशन, कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग ERP प्लस मिनिट बेस्ड डेव्हलपमेंट, हे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यावरती काम करतो आहे की ते सगळ्या सेक्टरमध्ये आम्हाला युजफुल ठरतील. तुमची इन्फोटेक कंपनी आहे बरोबर. आणि आता AIचं सगळीकडे वारं चालू आहे. तुम्ही म्हणालात पण की आम्ही AIच्या कंपनीजला फोकस करतोय. मग नक्की काय करणार आहात? एक IT इंडस्ट्रीमध्ये IT इंडस्ट्रीसाठी AI ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण
आता सध्या आम्ही ए आयचा वापर आमची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करत आहोतच, पण आता जे आमचे प्रॉडक्ट्स आहेत ते स्मार्ट बनवण्यासाठी आता आम्ही ए आयचा वापर करणार आहोत. ए आयचे टूल्स प्रोव्हाइड करणार आहोत, जसं की ए आय बॉट्स झाले, ए आय ॲनालिटिक्स स्टॅटिक्स टूल जे आहे ते आता आम्ही आमच्या प्रॉडक्ट्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. अरे वा, तुमची कंपनी आता परत एकदा चांगली भरारी घेईल अशी अपेक्षा करतो आणि माझे प्रश्न थांबवतो. थँक्यू थँक्यू सर. सर, थँक्यू.